माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण बनवणार आहोत 4 टक्स ब्लाऊज 28 साईजमध्ये 4 टक्स कॉलरचा ब्लाऊज. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पूर्ण उंची अधिक त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच घालावं लागतं. तर पूर्ण उंची आहे 12.5. तर आपण 13.5वर एक मार्किंग केली. आता तेच मार्किंग अजून एक आपण पुढं करू आणि मग आपण एक सरळ लाईन आखून घेऊ. 2 पॉईंट आपण आखून घेतलेत. कधी पण सरळ लाईन येण्यासाठी आपले हे पॉईंट आपल्याला देऊन घ्यायचेत. पाहू शकतात आपण एक लाईन आखून घेतली. आता आपण शोल्डर इकडून टाकू. तर आता शोल्डर किती आहे कस्टमरचं, ज्यावेळेस कॉलर ब्लाऊज असतो त्यावेळेस पूर्ण शोल्डर घ्यायचे, नंतर आपल्याला निम्म करायचे. पूर्ण शोल्डर कस्टमरचं 12.5 इंच आहे, तर मग आपण त्याच्या निम्म करायचे. 12.5चे निम्म जेवढं येईल तेवढं आपल्याला शिवण्यासाठी घ्यायचे. 6.25 इंच. 6.25वर आपण एक मार्किंग केली, पाहू शकतात. त्याच्यानंतर आपण खाली थोडंसं 6.25वरच एक मार्किंग करायची. सरळ लाईन येण्यासाठी आपण 6.25वर परत एक मार्किंग केली. कंपल्सरी आपल्याला 1 इंच उतार द्यायचा आहे. ज्यावेळेस आपला कॉलर ब्लाऊज असतो त्यावेळेस 1 इंच कंपल्सरी उतार द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण 4.25 इंचावर एक मार्किंग करायची. 28 साईजला 4.25वर आपण एक मार्किंग करायची, पाहू शकतात. त्याच्यानंतर आपल्याला आता हा 28 साईजचा ब्लाऊज आहे, त्याच्यामध्ये आपण लुझिंगसाठी 2 इंच मिक्स करतोय, म्हणजे आपल्याला 30 साईजचा चौथा भाग काढायचा आहे. मग तो चौथा भाग आपण कुठून घ्यायचा आहे, 7.5 इंचावर आपला 30 साईजला चौथा भाग येतो. चौथ्या भागावर आपण एक पॉईंट दिला, 2 इंच शिलाई मार्जिन दिली. एकदम परफेक्ट असा ब्लाऊज येऊन जातो. प्रत्येक काम मी कस्टमरच्या कामावर दाखवते. हे आपल्याला पेपर कटिंग अगोदर करायची आणि नंतर आपण पिसावर ठेवून घेऊ. आता आपण 1.5 इंच पाठीमागं आले. ज्या वेळेस कॉलर ब्लाऊज असेल 1.5 इंच किंवा 1 इंच पाठीमागं आलं तरी काहीच हरकत नाही. आपण हा पॉईंट वरती जोडून घ्यायचा आहे. आता आपल्याला गळा किती घ्यायचा आहे, गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. मी 28 साईजला 2 इंचाचा गळा घेतला आहे. हाच गळा मी जे आपण 1 इंच शोल्डर डाऊन केले त्याच्यासाठी आपण जोडून घेऊ, पाहू शकतात. इथं आपण जोडून घेतले. आता आपला मेन मुद्दा इथं आला का ज्यावेळेस आपण कटिंग करतो तर ती कशी झाली पाहिजे का जे करून अजिबात पण आली नाही पाहिजे. तर आपल्याला 1 इंच इथं एक पॉईंट द्यायचा आहे आणि 2 इंचामध्ये आपल्याला 1.5 इंचावर एक अंतर ठेवायचं आहे, म्हणजे हा अंतर लक्षात ठेवा. आता काय करायचं आहे, ज्या वेळेस आपण हे माप घेतो याच्या निम्म करायचं आहे आपल्याला आणि नंतर आपल्याला आकार द्यायचा आहे. अगोदर आपण बाहेरच्या बाजूने आकार देऊ. बाहेरचा पॉईंट हा आलाय, इथं आलाय, लक्षात घ्या. आणि नंतर आपल्याला थोडंसं इकडच्या बाजूने आलं तरी चालते आणि नंतर मग आपल्याला या पॉईंटला आकार द्यायचा आहे. कात्रीने आकार ज्यावेळेस आपण कटिंग करतो एकदम परफेक्ट येऊन जातो. एकदम सुंदर आकार आलाय. आता 28 साईजला कंबर किती आहे, 24 इंच. 24चा आपल्याला चौथा भाग करायचा आहे. तर 6 इंच आपलं कंबर येते. कमरेमध्ये आपण 1 इंच टक्ससाठी घ्यायचं आहे, 1.5 इंच पाठीमागच्या भागासाठी घ्यायचं आहे. नंतर आपण याला जोडून घेऊ. आता आपण पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग एक सोबत काढतोय, तर तो कशा पद्धतीने, तर व्हिडिओ पूर्णच पहा. हे झालं आपलं जोडून, या झाली आपली फिटिंग लाईन, पाहू शकतात. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, फ्रंट गळा घ्यायचा आहे. फ्रंटसाठी आपण किती घेणार, 6 इंचावर एक मार्किंग करणार. नंतर आपण खाली एक रेषा आखून घ्यायची. तुम्ही हा 4 टक्समध्ये बनवा, प्रिन्सेसमध्ये बनवा, काही हरकत नाही. त्याच्यानंतर आपण याला गोल आकार देऊन घेऊ. गोल आकार देऊन घेतलाय. आता आपल्याला काय करायचं आहे, 11 इंचावर टक्स पॉईंट क्रॉस पट्टीसाठी एक पॉईंट घ्यायचा. 11 इंचावर एक पॉईंट आला.
त्याच्यानंतर आपण 3.5 इंचावर परत एक टक्स पॉईंट घ्यायचा, 3.25 इंचावर घेऊया. 3.25 इंचावर तोच टक्स आपण 1 इंचावर वरती घ्यायचा आहे. नंतर आपण ह्या टक्स पॉईंटपासून 1.5 इंच, परत एकदा 1.5 इंच आणि समोर 2.5 इंच. कमी वेळामध्ये ब्लाऊज कटिंग आहे. अर्धा इंच एवढे आपले हे टक्स आले पाहिजे, लक्षात घ्या. आणि हा एक टक्स पॉईंट आला आपला, हा जाणार इकडच्या बाजूने. अशा पद्धतीने आपले टक्स पॉईंट झाले. आता आपल्याला काय करायचं आहे, 1 इंच आपण वरती यायचं आहे पाठीमागच्या भागासाठी, फक्त 1 इंच. तीच लाईन आपण सरळ आखून घ्यायची 1 इंचाची. मग आपली पट्टी पण 1 इंचाची असते, तर आपण सरळ 1 इंच येऊया आणि नंतर आपण याला आकार द्यायचा आहे. आकार देताना आपण पाठीमागच्या भागाला 1 इंच एवढाच आपल्याला पाठीमागचा पॅटर्न कट करायचा आहे. ज्यावेळेस क्रॉस कॉलर ब्लाऊज असतो त्यावेळेला आपल्याला अशा पद्धतीनेच कॉलरसाठी कटिंग करावी लागते. आता याची कटिंग करायची कशी तुम्हाला मी दाखवते. एकदम सिंपल पद्धत आहे. अगोदर आपण पाठीमागचा भाग कट करू, नंतर आपण फ्रंटकडे येऊ. व्हिडिओ पूर्ण बघा. आता याच्यामध्ये 2 लेयर होते, तर मग मी जे उरलेलं आता सगळं मी कट करते. आता याच्यामध्ये डबल फोल्डमध्ये पेपर होता. आपल्याला अजून क्रॉस पट्टीला आकार द्यायचा राहिला, आपण तो आकार असा देऊया. हा एकदम परफेक्ट झाला पाठीमागचा भाग. याच्यामध्ये कमी जास्त काहीच करायचं नाही. 1.5 इंच आपल्याला इथं सोडून द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला टक्ससाठी मार्किंग करायचे. आता हा झाला 1.5 इंचाचा पॉईंट, जो आपला शिलाई मार्जिन. नंतर आपण इथं एक पॉईंट द्यायचा आणि 4.5 इंचावर आपण याला टक्ससाठी पॉईंट द्यायचा आहे. 4.5 इंचावर हा टक्स बरोबर आपला अर्धा इंचाचा आला पाहिजे. अजिबात त्याच्यामध्ये जास्त नको आहे, एकदम बरोबर अर्धा इंचाचाच, कारण पाठीमागच्या भागासाठी आपण फक्त टक्ससाठी 1 इंच घेतोय. हा झाला आपला पाठीमागचा भाग. आता आपण फ्रंट भागामध्ये काय कट केलं पाहिजे त्याच्यासाठी एकदम सोपी पद्धत आहे. पाहू शकतात आपण हा पूर्ण 1 इंचाचा उतार प्लस आपण गळा लगेच याला ठेवायचंच नाही, कट करून टाकू. नंतर आपण क्रॉस पट्टी. कॉलर ब्लाऊजची कटिंग एकदम सोपी आहे. एकदम सुंदर पद्धतीने हा ब्लाऊज बसतो. ट्राय करून बघा. हीच टेक्निक जर वापरली तर ब्लाऊज एकदम फिटिंगला व्यवस्थित येऊन जाईल. याच्यामध्ये फक्त राहिलं काय, हा फ्रंटचा टक्स आपला 1 इंचाचा झाला पाहिजे. आता ज्या वेळेस आपण पेपर कटिंग करतो आणि पेपर कटिंग केल्याच्या नंतर आपण पिसावर ठेवून कट करतो, तर त्यावेळेला क्रॉस पट्टीमध्ये 1/2 इंच किंवा 1 इंच जास्त घ्यायचे इकडच्या बाजूनी आणि अर्धा इंच इकडच्या बाजूनी. बाकी कशातच काही बदल करायचा नाही. एकदम सोपी पद्धत आहे. आणि बाही कटिंगच्या व्हिडिओ जुन्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा, त्याची पण पद्धत एकदम सोपीच आहे. तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.